नमस्कार. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. आपण यांचं नाव विचारू आणि यांनी कांद्याच्या बियाला आपलं स्टीमरीजची बीज प्रक्रिया केली, ह्याचा काय फायदा झाला त्यांच्याच तोंडून विचारू. तुमचं नाव काय? गंगाधर नामदेव नागरगोजे. मला एक राहणार सांगा गवणगाव. मला एक सांगा, हे जी कांद्याचं बी आहे तुम्ही हम्म. पेरलंय, हो. पण पेरताना काय केलं आपल्या स्टीमरीजनं? टिंबरीज आणि गोमतर बीज प्रक्रिया केली बीज पिरके लावले. हा. रात्रभर वाळू दिलं त्याला फॅनच्या हवेखाली आणि पेरलं. आणि पेरलं दुसऱ्या दिवशी सकाळी. बरं. पेरल्यापासून पाऊस सारखा चालू झाला. पेरल्यापासून सारखा पाऊस चालू झाला हो. आणि पेरल्यानंतर बडवलं हा. तर बीच उगवत नाही. हा. पण आपलं स्टीमरीज बियाला लावल्यामुळं काय फायदा झाला तुमचा? उगून तरट निघालं ना. तराट उगून निघालं हा, त्याला आणि काही एवढा कुचमच बसला नाही. आणि एवढा पाऊस असताना सुद्धा हम्म. कांद्याचं रोप उगून निघाल्यामुळं आज सशक्त आहे आणि एक नंबर आहे. हो. बरं, एक पेरलं नंबर. तसं का पाऊस सारखा चालूच होता का? पेरून बाहेर बी निघू दिलं नाही आम्हाला. 4 वाजता पेरलं हा. आणि लगेच पाऊस जी चालू झाली झडच झाली चालू. बर, मला सांगा, 15 दिवस. आपलं बियाला स्टीमरीज लावल्यामुळं तुम्हाला पण माहित आहे, हा. बडवलं असतं किंवा उगवलं नसतं, उगवलं नसतं. पण आपल्या स्टीमरीजनं एक ना एक कांद्याचं बी तुम्हाला उगवायला मदत केली. हो. नाही टिंबरीचं बक्कळ बराच गुण आहे. फरक लय आहे टिंबरीचा. बरं, स्टीमरीजवर आता किती टक्के, 100% गॅरंटी बसली का? 100% भरवसा आहे. टिंबरीचा हमीच आणता तुमच्यापासून. बरोबर, मंत्री साहेबावर बसली का गॅरंटी? हा आता म्हणूनच बार बार वापरतो ना. हा? बरोबर आहे. मग हे जैविक औषध आता काल फायद्याचं आहे. मिरचीला फवारले की अजून. मिरचीला पण फवारलंय. आता हा, मिरची गोमतर, पण आपण लिंबू. बघू. हो ना. मिरची पण बघू आपण. पण कांदा आज एक नंबर आहे का नाही? मिरची हा कांदा नंबर 1 आहे. मग हे त्या जैविक टिंबरीमुळं औषध एवढं बचलं ही. स्टीमरीजमुळं बचलंय. बचलंय. हा. आणि जैविक औषध काळाची गरज आहे का नाही? नाही गरजच आहे. बर. त्याच्याशी उपसत बी नाही. हा. मग आता म्हणून तर ती NPK घ्यायची ना. बर, हा. तुम्ही जैविक वापरून समाधानी आहेत? हो समाधान. धन्यवाद. हा. नमस्कार.